तर सखी मॅडम मला हे सांगा की ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी तुम्ही काय पाहिलं? काय पाहिलं मॅडम? सामान हे बाहेर गेले, आले की उद्या बोलू काय बोलायचं ते. उद्या बोलू. मॅडम मी काय तारावाला सेल्समन नाहीये, पोलीस इन्स्पेक्टर आहे. हा? अच्छा, आणि आता मी गुन्हेगाराची अपॉइंटमेंट घेऊन त्याला अरेस्ट करायला यायचं का? गुन्हा सिद्ध झालाय का? तो सिद्ध झाल्याशिवाय तुम्ही कसं कोणाला गुन्हेगार ठरवू शकता? ठीक आहे, नाही समजत गुन्हेगार, नाही समजत. हा, आता या क्षणी मी सखी मॅडमना भेटायला आलो. तुम्ही जर माझ्या कामात अडथळा आणलात तर मी तुम्हाला अरेस्ट करू शकतो. तेव्हा प्लीज प्लीज बोला मॅडम, त्या दिवशी काय पाहिलं तुम्ही? आठवा, त्या दिवशी हिरमनाथांनी त्या माणसाचा खून केला. खून म्हणजे काय कळतं तुम्हाला? कसा मारला त्याला? किती गोळ्या झाडल्या त्यांनी? कसा खून केला बोला मॅडम. आणि हे बघा मॅडम, त्यावेळी तुम्ही तिथे नव्हतात हे तुम्ही म्हणू शकत नाही. तुमच्या समोर सगळा प्रकार घडलाय आणि या लोकांना तर अजिबात घाबरू नका. बोला बोला, काय झालं? काय झालं मॅडम? बोला बोला मॅडम, बोला. सामंत, सखी काहीही बोलणार नाही. तू कितीही वदवून घेण्याचा प्रयत्न केलास ना तरी ती काहीही सांगणार नाही. त्यामुळे तुझा हा फौजफाटा उचल, निघित होऊन. मी इथे काय तुमचा पाहुणचार घ्यायला नाही आलोय. मी इथे ऑन ड्युटी आहे, पोलीस डिपार्टमेंटची ड्युटी करतोय. तुझ्या पिताश्रींची ड्युटी नाही करते, कळलं ना? मला चांगलंच माहितीये रे काय ड्युटी करतोस तू ते. कोणावरही प्रेशर आणून स्टेटमेंट घेणं, आणि स्पेशली बाई माणसा, बरोबर ना?
वॉरंट आणलेस? बोल ना, वॉरंट आणलेस? नाही ना? एक गोष्ट लक्षात ठेव सामंत, आमच्या वकिलाशी बोलल्याशिवाय या घरातला कुणीही माणूस तुला स्टेटमेंट देणार नाही. आम्हाला पण कायदा कळतो. जरा जास्तच कायदा कळतो. ज्या दिवशी माझ्या हातात तुमच्या विरुद्धचे सारे पुरावे येतील ना, त्या दिवशी मी तुझं सारं कायद्याचं ज्ञान काढेन. ठीक आहे सखी मॅडम, कोण आहे? निघा. Come on, let's move. वाह वाह सखी वहिनी, क्या बात है. आज तर कमालच केलीत तुम्ही. म्हणजे अगदी पहिल्याच राऊंड मध्ये पास. आता पटकन एक्सपर्ट वाले आहेत, हो की नाही? काय राम भाऊ, बरोबर ना? दुसरा काही पर्याय आहे का? काय? काही नाही. बरं, मी काय म्हणतो, आता यासाठी आर्यने सखीला ट्रीट दिली पाहिजे. काय म्हणता? जागा आतल्या खोलीत जाऊन आराम कर. ओ साहेब, जाऊ दे ना. सिग्नल जर तोडलाय ना, हे घ्या ना पैसे. काय झालं रे? साहेब सिग्नल जाम केलाय. ओ साहेब, जाऊ दे ना साहेब. आत टाकेला. साहेब, हो साहेब. सखी, ही सखीच मदत करेल आपल्याला. सर, मला ते शक्य नाही वाटत. मग शक्य करावं लागेल, बाय हुक और क्रुक. हे बघा, तिचा पिच्छा पुरवा. तिला लवकरात लवकर गाठा. ती एकटी कुठे जाईल, एकटी कुठे सापडेल, त्या प्रत्येक हालचालीची खबर मला हवी आहे. सखीचं मला हेरंब कासलेच्या विरोधातलं स्टेटमेंट हवं आहे, कळलं? तीच या घराला छेद देऊ शकेल, नाही सुरुंग लावू शकेल. सखी, कासलेच्या विरोधातलं आपलं महत्वाचं प्यादा. आई, अरे आर्य, ये बस 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 बस. काय झालं? काय नाही, हे घड्याळ बंद पडलंय बघ. मला बोलवलं होतंस? हो, जरा महत्वाचं काम होतं तुझ्याकडे. आर्य, तुझं अजूनही काही गोष्टींकडे दुर्लक्ष होतंय बरं का.
कुठली गोष्ट? कामात तर माझं व्यवस्थित लक्ष आहे. नाही नाही, मी कामाबद्दल नाही बोलत आहे, सखीबद्दल बोलते. तू अजूनही रात्री घरी नसतोस? आर्य, मला कल्पना आहे तुला थोडा वेळ हवाय, पण जास्त उशीर करण्यात काही अर्थ नाहीये बघ. आणि मला सगळं कळतंय, पण हे बघ, सखी या घरात आल्यापासून बऱ्याच घटना घडल्या ज्याची तिला अजिबात सवय नाहीये. जरा मोकळ्या हवेत गेली तर बरं वाटेल तिला. संध्याकाळी तिला बाहेर घेऊन जा आणि येताना बाहेरूनच जेवून या. मोकळं वाटेल तिला. काय? हा, ठीक आहे. मनात नसताना सुद्धा या मुलीसाठी काय काय करावं लागतंय. खरंच वंताला अक्कल नसते, हेच खरं. ठीक आहे, एखादी गोष्ट बंद पडत असेल ते चालू करायला त्यात सेल घालावाच लागतो, तेव्हा कृती चालू होते. काय मागवायचं? काही पण पण काय? हे तर व्हेज हॉटेल आहे. तुम्हाला नॉनव्हेज शिवाय चालत नाही ना? नाही, ठीक आहे, आज मी करीन मॅनेज. एक्सक्यूज मी सर, काय ऑर्डर? सांग ना. तुम्ही सांगा ना. एक पनीर बटर मसाला, एक व्हेज मखानवाला आणि 4 नान. ओके, थँक्यू. थँक्स. तू त्या सामान समोर काही बोलली नाहीस म्हणून. ऍक्च्युली घाबरली नाहीस म्हणून. बघ सखी, जे काही घडतंय त्यात तू आणि ऍक्च्युली सखी, मला माहिती आहे की तुला हे सगळं म्हणजे घरातली परिस्थिती आणि इतर गोष्टी पण काही प्रमाणात. सर, तुमचा काउंटरवर फोन आलाय. माझा?
माझा फोन तर चालू आहे. काउंटरवर कोणाचा फोन आला? सखी, आ? मी जरा पाहून आलो कोणाचा फोन आहे. ताई, काहीतरी खायला दे ना ग. खूप खूप भूक लागली आहे. 2 दिवसापासून काहीच नाही खाल्लं. कोण आहात तुम्ही? कुठे राहतात? तुमचे आई वडील कुठे आहेत? बाबा बाबा तर 2 दिवसापूर्वीच देवाकडे गेले. आणि त्यांना देवाघरी पाठवणाऱ्या नराधमाचं नाव तुम्हाला चांगलंच माहिती आहे. हेरंब कासले. अजून अजून मोकाट फिरतोय. ज्या माणसाचा खून झाला ना मॅडम, त्याची ही 2 मुलं. पिंकी आणि हा बंटी. आज त्यांच्यावर भीक मागायची पाळी आली मॅडम. ही उपासमारीची वेळ आली त्यांच्यावर. यांची विधवा आई न्याय मागते आमच्याकडे. कुठून आणि कसा न्याय द्यायचा आम्ही मॅडम? बोला, काय काय असणार आहे यांचं फ्युचर? काय भविष्य असणार आहे यांचं? म्हणजे समजा उपासमारीतून जगले वाचले तर हा एखादा चोर भुरटा खिसेकाप होईल आणि ही जाईल वाईट मार्गाला. आणि त्यांच्या त्या परिस्थितीला हेरंब इतक्याच तुम्ही सुद्धा जबाबदार असाल मॅडम.